वर्ग 10वा विषय इंग्रजी युनिट 1 1.2 अँड एन्काउंटर ऑफ अ स्पेशल काइंड. आज बघणार आहोत आपण इंग्लिश वर्कशॉप. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर अजूनपर्यंतही आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर बघूया इंग्लिश वर्कशॉपमधली पहिली ॲक्टिव्हिटी. स्टेट वेदर यू ॲग्री ऑर डिसॲग्री विथ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. जस्टिफाय युअर चॉईस विथ प्रॉपर रिझन्स. आता आपण बघूया काही स्टेटमेंट्स. आपण ॲग्री आहो की डिसॲग्री आहो हे आपल्याला सांगायचं आहे विथ प्रॉपर रिझन. त्याला आपलं रिझन पण द्यायचं आहे. ए, द कंपाऊंड व्हेअर द रायटर वॉज लिव्हिंग रिच इन नेचर्स बाउंटी. ज्या ठिकाणी लेखक राहत होते तो परिसर नैसर्गिक सौंदर्याने विपुल होता. I agree with the statement as compound was luxurious with green grass, colorful flowers and host of tall and majestic trees. आपण बघितलेलं आहे की तो कंपाऊंड कसा होता. तो परिसर अतिशय नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण विपुल होता. सेकंड बी, holidays provide us an opportunity to read various magazines and storybooks. सुट्ट्या आपल्याला वेगवेगळे मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचण्यासाठी एक संधी देतात. हे बरोबर आहे का? तर बरोबर आहे. आय ॲग्री विथ द स्टेटमेंट ॲज वी हॅव नो स्कूलवर्क, नो होमवर्क, वी हॅव लॉट्स ऑफ टाईम, वी कॅन रीड मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स इझिली. सी, द नरेटर मेड अ मिस्टेक बाय सेव्हिंग द बेबी लंगूर. बेबी लंगूरला वाचवून या नरेटरने आपल्या लेखकाने चूक केली. बरोबर वाटते का तुम्हाला? नाही ना. आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. इफ नरेटर डिड नॉट सेव्ह द बेबी लंगूर, द व्हिसियस ॲडल्ट लंगूर वुड हॅव किल्ड हिम डेफिनेटली. जर नरेटरने त्याला वाचवलं नसतं, त्या बेबी लंगूरला वाचवलं नसतं, तर व्हिसियस लंगूरने त्या बेबी लंगूरला कधीच मारून टाकलं असतं. म्हणून द नरेटर मेड नो मिस्टेक. डी, ॲनिमल्स कॅनॉट कन्वे इमोशन्स. प्राणी आपल्या भावना व्यक्त करू शकत नाही असं स्टेटमेंट आहे. चूक आहे. आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. ॲनिमल्स कन्वे देअर इमोशन्स विथ देअर जेस्चर, आय कॉन्टॅक्ट, दो दे कॅनॉट स्पीक. जरी ते बोलू शकत नाही परंतु ते त्यांच्या डोळ्यांमधून, त्यांच्या हावभावांमधून, शरीराच्या वेगवेगळ्या हालचालींमधून प्राणी आपल्या भावना व्यक्त करत असतात. ई, द नरेटर वॉज 55 years old व्हेन धिस इन्सिडेंट ऑकर्ड. ज्या वेळेला हा इन्सिडेंट घडला त्यावेळेला नरेटर 55 years old होते, 55 वर्षाचे होते. तर हे चूक आहे. म्हणून आय डिसॲग्री विथ दिस स्टेटमेंट. Narrator was not 55 years old, but he was narrating the incident after 55 years. He was only 15 years when the incident occurred. ज्या वेळेला हा इन्सिडेंट घडला तेव्हा नरेटरचं वय फक्त 15 वर्षाचं होतं. 55 वर्षानंतर ही स्टोरी त्यांच्याकडून सांगण्यात आलेली आहे, म्हणून आज त्यांचं वय 70 years आहे. आता सेकंड एक्सरसाइज, मॅच द फ्रेजेस गिवन इन ग्रुप ए विथ देअर मिनिंग्स इन ग्रुप बी. ए, टू बी पार्ट अँड पार्सल ऑफ म्हणजे टू बी अँड इसेन्शियल ऑर इंटिग्रल पार्ट, कशाचा तरी महत्त्वपूर्ण भाग असणे, घटक असणे. टू बी एनग्रॉस इन याचा अर्थ होईल टू बी कम्प्लिटली ऑक्युपाईड इन, कशामध्ये तरी तल्लीन होणे, गुंग होणे, ऑक्युपाय होणे. सी, टू टेक नोटीस ऑफ म्हणजे टू ऑब्झर्व अँड गिव्ह अटेन्शन, एखादी गोष्ट बघणे, निरीक्षण करणे किंवा त्याकडे लक्ष देणे म्हणजे टू टेक नोटीस ऑफ. डी, टू फिगर आउट. टू फिगर आउट म्हणजे टू बी एबल टू सॉल्व प्रॉब्लेम म्हणजे एखादा प्रॉब्लेम सॉल्व करणे किंवा त्यासाठी एबल असणे, सक्षम असणे. ई, पॉन्डर ओव्हर. पॉन्डर ओव्हरचा अर्थ आहे टू थिंक अबाउट सिरियसली, एखाद्या गोष्टीबद्दल अतिशय सिरियसली विचार करणे. यप,
टू बी ओव्हरव्हेल्म बाय म्हणजे टू बी अफेक्टेड इमोशनली इन अ पॉवरफुल वे, म्हणजे कशामध्ये तरी इमोशनली अफेक्ट होणे, भावूक होणे, भावनाविवश होणे. जी, इन अ फ्लॅश. इन अ फ्लॅश म्हणजे व्हेरी क्विकली, प्रकाशाच्या वेगाने. यच, टू फाइंड अ सोलेस म्हणजे टू फाइंड कम्फर्ट अँड पीस. कम्फर्ट आणि पीस म्हणजे सुख समाधान, समाधान शांती मिळवणे. एक्झरसाइज नंबर 3. राईट इन युअर ओन वर्ड्स. तुमच्या शब्दामध्ये लिहा. पहिलं ए. व्हाय डिड द नरेटर इग्नोर द बार्किंग ऑफ डॉग्स. नरेटरने कुत्र्याच्या भुंकण्याकडे का दुर्लक्ष केलं. ॲन्सर. द नरेटर इग्नोर्ड बार्किंग ऑफ डॉग्स बिकॉज. आता 2 कारणं आहे. पहिलं ही वॉज एनग्रॉस इन रीडिंग बुक्स. तो पुस्तके वाचण्यामध्ये गुंग झाला होता. आणि सेकंड, ही थॉट डॉग्स मे बी आफ्टर अ हॅपलेस पीक ॲज युजल. त्याला वाटलं की कुत्रे हे नेहमीप्रमाणेच एखाद्या डुकराच्या पिल्याच्या मागे असतील आणि भुंकत असतील, म्हणून त्याने कुत्र्यांच्या भुंकण्याकडे दुर्लक्ष केलं. बी. व्हाय डीड मदर लंगूर मेक नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. मदर लंगूरने आपल्या बाळाला आपल्याकडे घेण्यासाठी, त्या कूपमधून घेण्यासाठी का प्रयत्न नाही केले. ॲन्सर बघा. मदर लंगूर मेड नो एफर्ट टू ग्रॅब हर बेबी फ्रॉम द कूप. तिने कुठलेही प्रयत्न केले नाही, कारण पहिलं, सी वॉज कन्व्हिन्स दॅट हर बेबी वॉज सेफ. तिला पूर्ण खात्री होती की तिचा बेबी सेफ होता. आणि सेकंड, सी वॉज शुअर दॅट नरेटर वॉज ट्रीटिंग हर बेबी बाय गिविंग हिम मेडिसिन्स अँड फूड. तिला खात्री होती की नरेटर तिच्या बाळावर औषधोपचार करत होता आणि सोबतच त्याला फूड पण देत होता, म्हणून तिने तिच्या बाळाला आपल्याकडे घेतले नाही. एक्झरसाइज नंबर 4. रीड द टेक्स्ट केअरफुली अँड अरेंज द ऑकरन्स ऑफ हॅपनिंग्स इन द टेक्स्ट इन अ सिक्वेन्शियल ऑर्डर. आणि तो घटनाक्रम जशा जशा घटना घडल्या त्या क्रमानुसार आपल्याला तो लावायचा आहे. ऑल टोटल देअर आर 13 इन्सिडेंट्स. चला तर आता बघूया पहिल्यांदा कोणती घटना येईल आणि घटनांचा क्रम कसा होईल आता आपण बघणार आहोत. फर्स्ट, आय वॉज एनग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. मी विविध मॅगझिन्स आणि स्टोरी बुक्स वाचण्यामध्ये एन्ग्रॉस झालो. सेकंड, आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक्स. मी खूपच ॲब्सॉर्ब झालो, मी खूपच त्यामध्ये तल्लीन झालो. थर्ड, आय हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. त्यानंतर मी ऐकलं की जो काही बाहेर गोंधळ होता तो माझ्या जवळजवळ येत होता. फोर्थ, आय सॉ समथिंग हॉरिबल. मी काहीतरी भयानक पाहिलं. त्यानंतर 5वी घटना झाली. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. जसं मी ते हॉरिबल पाहिलं त्यानंतर मला आठवण झाली की प्राण्यांमध्ये एक कस्टम असते, त्या कस्टमची लेखकाला आठवण झाली. 6वी घटना, आय गॅदर्ड अ स्टाउट स्टिक अँड देन स्टार्टेड थ्रोविंग स्टोन्स. त्यानंतर मी हातामध्ये काठी घेतली आणि दगड मारायला सुरुवात केली. 7, आय मॅनेज टू कॅच होल्ड ऑफ द बेबी लंगूर्स टेल. त्यानंतर मग मी बेबी लंगूरची टेल होल्ड केली, पकडली. 8वी घटना, आय टूक द बेबी लंगूर टू द बॅकयार्ड. मी बेबी लंगूरला मागच्या अंगणामध्ये घेतलं. 9, आय ऑफर्ड हिम अ पील्ड बनाना. मी त्याला पील्ड बनाना दिला, एक केड दिलं. 10, आय अलाउड द मदर ॲक्सेस टू हर बेबी. केड दिल्यानंतर मी मदरला त्या ठिकाणी येऊ दिलं. 11, आय कॅनॉट फॉरगेट दॅट लुक इन हर आईज. मी त्या मदरच्या डोळ्यामधलं लुक विसरू शकत नाही. 12, आय वॉज शुअर दॅट फूड वॉज नॉट द ओनली मीन्स ऑफ कम्युनिकेशन. नंतर मला लक्षात आलं की केवळ अन्न हेच कम्युनिकेशनचं माध्यम होऊ शकणार नाही. आणि 13वी घटना लास्ट, आय स्टील फॉन्डली रिमेंबर्ड दॅट एन्काउंटर. आजही मला ते एन्काउंटर
अगदी स्पष्ट आठवते. एक्झरसाइज नंबर 5. डिस्कस द फॉलोइंग अँड राईट अबाउट इट इन युअर ओन वर्ड्स इन 5 to 6 लाईन्स. पहिला प्रसंग. ए. व्हॉट वूड यू डू इफ यू फाउंड अन इंज्युअर्ड बर्ड व्हाईल रिटर्निंग फ्रॉम युअर स्कूल. तुम्ही तुमच्या शाळेतून परत येत आहात आणि तुम्हाला रस्त्यामध्ये एक इंज्युअर्ड बर्ड सापडलं, तर आता तुम्ही काय कराल? आपलं ॲन्सर असं असायला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल आय वूड टेक इट टू माय होम अँड गिव्ह इट सम फूड अँड वॉटर. सर्वप्रथम मी त्याला माझ्या घरी नेईल आणि त्याला अन्न आणि काही पाणी वगैरे देईल. आय वूड सी व्हेदर ही कुड मूव्ह. मी त्यानंतर बघेन की ते काही हालचाल करते का. मूव्ह इट्स पार्ट्स प्रॉपरली अँड इफ नॉट, आणि जर तो पक्षी त्याच्या पंखांची, त्यांच्या पायांची वगैरे हालचाल जर व्यवस्थित करत नसेल, आय वूड टेक इट टू द डॉक्टर. बी. व्हॉट ओपिनियन डू यू फॉर्म अबाउट द नरेटर फ्रॉम द स्टोरी. या कथेमधून, या स्टोरीमधून तुम्ही नरेटरविषयी तुमचं काय मत बनवलं किंवा काय मत बनवाल? ॲन्सर. द नरेटर इन द स्टोरी इज व्हेरी काइंड. या स्टोरीमधला जो नरेटर आहे तो अतिशय दयाळू आहे. अँड केअरिंग पर्सन. ही वॉज एनग्रॉस्ड इन रीडिंग बुक्स. ही कुड हॅव इझिली इग्नोर्ड बार्किंग ऑफ डॉग्स, बट ही केम आउट अँड व्हेन ही सॉ द टेरिबल पिक्चर he tried to make the wild langur run away. When a baby langur came sliding down, he could have left him as it is, but he took him down, treated him, gave him banana, and sat there till baby sat up. This shows his kindness. तर यामधून आपल्याला असं दिसते की आपला जो नरेटर आहे हा फारच दयाळू आहे. तो वाचनामध्ये दंग झाला होता, गुंग झाला होता. त्यावेळेला त्याला भरपूर आवाज येत होते. तो त्या आवाजांकडे दुर्लक्ष पण करू शकला असता, परंतु त्यानं तसं केलं नाही. काय चालू आहे हे पाहण्यासाठी तो बाहेर आला आणि जेव्हा त्याला तो टेरिबल सीन दिसला, त्यानं त्या व्हिसियस लंगूरला हकलण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते बेबी लंगूर खाली आलं, त्या बेबी लंगूरची त्यानं ट्रीटमेंट पण केली. तर अशा प्रकारे आपल्याला दिसतंय की आपला नरेटर अतिशय दयाळू आहे. एक्झरसाइज नंबर 6. कंप्लीट द फॉलोइंग अँड राईट अ पॅरेग्राफ ऑन ईच ऑफ द गिवन ॲक्टिव्हिटीज. आपल्याला 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. त्यापैकी पहिली मदर चाइल्ड रिलेशनशिप. यामध्ये आपण पॉईंट्स घेतलेले आहे. लव अँड अफेक्शन, अपब्रिंगिंग, इन्स्पिरेशन, मॉरल व्हॅल्यूज अँड सेफ्टी. या 5 मुद्द्यांवर आपल्याला एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. बघा. Mother-child relationship is the best relationship in the world. Mother's love and affection for her children is uncomparable in the world. Mother nourishes her children. She prepares healthy food for her children. She is inspiration for them. She teaches moral values and gives knowledge of do's and don'ts. She provides shelter and safety for her children. Mother's care, love, affection has no limit. She loves her children on the basis of no profit, no loss. तर अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ तयार करू शकतो. सेकंड ॲक्टिव्हिटी. इंज्युअर्ड ॲनिमल, हाऊ विल यू हेल्प. प्राणी आहे इंज्युअर्ड झालेला, त्याला तुम्ही कशी मदत कराल. पॉईंट्स आहे. पिकअप, ब्रिंग होम, फर्स्ट एड, प्रोव्हाइड वॉटर, फूड, केअर अँड शेल्टर, डॉक्टर्स हेल्प. या 5 पॉईंटच्या आधारावर आपल्याला एक पॅरेग्राफ तयार करायचा आहे. व्हेन वी सी एनी इंज्युअर्ड ॲनिमल वी मस्ट हेल्प हिम. जेव्हा आपल्याला एखादा ॲनिमल दिसतो इंज्युअर्ड झालेला, तर आपण त्याला मदत केली पाहिजे. वी नीड टू पिक हिम अप अँड ब्रिंग हिम होम. आपण त्याला घरी आणलं पाहिजे. हिज वूंड शुड बी क्लीन्ड प्रॉपरली बिफोर अप्लाइंग एनी मेडिसिन ऑन दॅट. त्याला जी काही जखम झालेली आहे ती आपण धुवून त्यावर मेडिकेशन केलं पाहिजे, मलमपट्टी केली पाहिजे. ही शुड बी गिवन वॉटर अँड फूड सो दॅट ही शुड नॉट बिकम विकर. त्याला आपण घरी नेल्यानंतर थोडंसं फूड, थोडंसं पाणी दिलं पाहिजे, म्हणजे त्याला थोडीशी शक्ती येईल. वी शुड गिव्ह हिम शेल्टर. आपण त्याला थोडा आसरा, थोडा निवारा पण दिला पाहिजे. टिल ही फील्स बेटर. जोपर्यंत त्याला बरं नाही वाटत तोपर्यंत.
इफ पॉसिबल म्हणजे जर शक्य असेल तर. वी मे कन्सल्ट डॉक्टर इफ नेसेसरी, आणि डॉक्टरांचा सुद्धा सल्ला जर तुम्ही घेतला तर फारच चांगलं. तर अशा प्रकारे आपण एखाद्या इंज्युअर्ड ॲनिमलची काळजी घेऊ शकतो, किंबहुना घेतली पाहिजे. एक्सरसाइज नंबर 7. वर्क इन पेअर्स अँड मेक ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग लेटर्स इन द वर्ड एनकाउंटर. बघा, एनकाउंटर या वर्डमध्ये जेवढे काही अल्फाबेट्स आहे त्याला घेऊन आपल्याला 3 लेटर्स वर्ड, 4 लेटर्स वर्ड आणि 5-6 लेटर वर्ड्स बनवायचे आहे. बघा 3 लेटर्स बघा, 3 अक्षरांचे शब्द. 10 नट, रन, कॉट, नॉट, वन, नॉर, कॉन, टॉन, नेट. 4 लेटर वर्ड्स. टूर, नाउन, टॉर्न, कॉर्न, सेंट, ट्री, टिन, ट्रू, ट्यून, टोन. 5 or 6 लेटर्स. एंटर, काउंट, सेंटर, सेंटर, कोर्ट, रूट. तर या प्रकारे आपण एन्काउंटर या शब्दापासून 3 लेटर, 4 लेटर आणि 5 किंवा 6 लेटर वर्ड्स तयार करू शकतो. एक्सरसाइज नंबर 8. ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब्स इन इंग्लिश. आता बघा, मराठीमध्ये काही प्रोवर्ब्स आहे, म्हणी आहे. जसं पहिलं, जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा. याला आपल्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करायचं आहे. तर याचं ट्रान्सलेशन होईल, सर्व्हिस टू मॅन इज सर्व्हिस टू गॉड. किंवा दुसऱ्या प्रकारे, सोशल सर्व्हिस इज रिअल सर्व्हिस टू गॉड. पेरावे तसे उगवेल ही मराठीतली म्हण आहे, मराठीतली प्रोवर्ब आहे. याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन होईल, ॲज यू सो शॅल यू रेप. जसं तुम्ही पेराल तसंच उगवेल. किंवा दुसरं, रेप ॲज यू सो. एक्सरसाइज नंबर 9. Write a paragraph and give an appropriate title to it. Use the following points. Birds and animals, loyal services, kindness, honest, compassion, love and affection, our best friends, protection and security, do not hurt or destroy us, loneliness. या पॉईंटच्या आधारे आपल्याला आता एक पॅरेग्राफ बनवायचा आहे. बघा, आता याचं टायटल असेल, बर्ड्स अँड ॲनिमल्स आवर बेस्ट फ्रेंड्स. पॅरेग्राफ. Birds and animals are our best friends. They are very loyal to us. They show their love and affection for us. They serve us in several ways. They are very kind, honest and compassionate for us. It's our responsibility to be honest with them, to be kind for them. Animals provide us protection and security. They do not hurt us nor destroy us. They are always around us and hence we do not feel loneliness. As they love us, we should love them, for they are our best friends. तर अशा प्रकारे आपण हा पॅरेग्राफ बनवू शकतो. एक्सरसाइज 10A. कंप्लीट द रिमेनिंग ब्लॉक्स डिटरमाइनिंग द टाइप्स ऑफ न्यूज. बघा, एक चार्ट दिलेला आहे, टाइप्स ऑफ न्यूज. त्यामध्ये बिझनेस आणि स्पोर्ट आधीच होतं, आपण त्यामध्ये टाकलं पॉलिटिकल, इंटरनॅशनल, फायनान्स, एंटरटेनमेंट. या ठिकाणी आपण एक टेम्पलेट पाहत आहोत. हे टेम्पलेट आहे न्यूज रिपोर्ट संदर्भात. तर एखादा न्यूज रिपोर्ट तयार करायचा असेल किंवा न्यूज बनवायची असेल तर आपल्याला हेडलाईन, डेटलाईन, इंट्रो, शॉर्ट कंटिन्युइंग पॅराग्राफ आणि कन्क्ल्युजन. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर पाहू शकता, हे आपल्याला 2 न्यूज रिपोर्ट्स बनवायचे आहे. त्यापैकी पहिला रिपोर्ट्स आपण आता बनवणार आहोत. अचिव्हर्स नरेट देअर सक्सेस स्टोरीज ॲट करिअर काउन्सिलिंग इव्हेंट्स. तर ही झाली हेडलाईन, की अचिव्हर्स आपलं सक्सेस स्टोरीज सांगत आहे, काउन्सिलिंग करत आहेत दुसऱ्यांना. आता डेटलाईन 5 जुलै 2019 न्यू मुंबई. या ठिकाणी तुम्ही कोणती पण तारीख टाका आणि एक गावाचं नाव द्या. इंट्रो म्हणजे हा जो न्यूज रिपोर्ट आहे याची सुरुवात कशी करावी. Successful achievers throughout India in different fields narrated their success stories before audience at Damodar Hall, New Mumbai on Sunday. हा झाला इंट्रो. आता त्याची बॉडी. In a counseling program held for who are seeking their career in different sectors were counseled by so many famous achievers throughout India. Program lasted for 2 hours. Success achievers put their experiences before the audience, have a strong will to do hard work,
consistency in work and mental strength to overcome obstacle is important was all the story of each successful achiever. आता दुसरा बघा, इंडियाज फर्स्ट एवर टुरिझम युनिव्हर्सिटी टू बी एस्टॅब्लिश बाय IIHM. ही न्यूज आहे, हे झालं हेडिंग. आता डेटलाईन 23 एप्रिल 2018 मुंबई. एंट्रो, students who dream of making a career in tourism industry, IIHM has announced plans to establish India's first tourism university. हा झाला इंट्रो. आता बघूया या न्यूजची बॉडी. Tourism is one of the fastest growing sectors in India at the moment. According to chief officers of IIHM, the scope of tourism in India is vast and the sector of tourism will be one of the biggest job creator in the country. Students may opt for a number of courses and specialization within the tourism sector. IIHM will have to increase the number of seat allotments in the future and even think of establishing more tourism universities across India, said the CEO of IIHM. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली न्यूज. एक्सरसाइज नंबर 10C. यामध्ये सुद्धा आपल्याला एक न्यूज रिपोर्ट बनवायचा आहे. त्या न्यूज रिपोर्टमध्ये हेडलाईन, डेटलाईन, लीड लाईन, बॉडी ऑफ द रिपोर्ट, यूज ओनली थर्ड पर्सन, प्रोनाउन, पॅसिव्ह व्हॉइस, कन्क्ल्युजनमध्ये रेफरन्समध्ये भूतकाळातील एखाद्या घटनेची माहिती द्यावी लागते किंवा भविष्यकाळामध्ये काही होऊ नये असं सुचवावं लागते. न्यूजचं हेडिंग आहे टायगर अटॅक्स 8 years old ॲट राजीव गांधी नॅशनल पार्क. राजीव गांधी नॅशनल पार्क, न्यू दिल्ली या ठिकाणी वाघाने एका 8 वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. डेटलाईन मंडे 12 जुलै 2019 न्यू दिल्ली. Lead line, in a very shocking incident, an 8 years old girl was attacked by a tiger at Rajiv Gandhi National Park, New Delhi. Body of the news, as per witnesses, the little girl was leaning against the fences of the tiger enclosure when the fences cracked and she slipped through them inside where the tiger was nearby. Tiger itself was startled by this. Tiger attacked the girl before a girl could be done any serious harm. Luckily, the authorities stepped in and managed to subdue the tiger. Though the authorities reacted quickly, the safety of the visitors to the Rajiv Gandhi National Park was called into question, as the number of incidents at the park has been going up in past few months. The girl was taken to the medical hospital nearby where doctors are treating her right now. Conclusion बघायचं. This unfortunate incident brought back memories of similar attack that took place almost a year back, which was also blamed at the negligence of the park authorities. Park management has been requested by the concerned visitors and parents to step up safety and security of the visitors in the park. तर हे झालं कन्क्ल्यूजन. तर विद्यार्थी मित्र हो, आपण हे व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या. वर्ग 10वा, सब्जेक्ट इंग्लिश या पाठ्यपुस्तकातील प्रत्येक ॲक्टिव्हिटी, प्रत्येक पोयम, प्रत्येक लेसनचे व्हिडिओज पाहण्यासाठी आपण या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.